धन्यवाद. आपण आपण पाहतोय या ठिकाणी प्रीतम सरोदे गोलंदाजी मार्ग वरती आता ओव्हरचा विकेट. आपण पाहतो या ठिकाणी चेंडूला शतरक्ष त्या ठिकाणी होता झेल ड्रॉप. खूप उंच होता चेंडू, अंदाज आखता आला नाही. या ठिकाणी आपण पाहतोय हॅलो थँक्यू योगेश ढोळे सर आणि त्याचबरोबर संदीप गायकवाड सर, सर्वांचं स्वागत आहे. शेवटचा सामना हो, शॉर्ट पिच बॉल पूल केलाय समोर लॉंग ऑनच्या दिशेला. ट्रॉफी 2026 हे पर्व पहिलं आहे. एवढं छान क्रीडांगण लाईव्हला आणि KTC असल्यानंतर अजिबात चिंताच नाही. हाय डेफिनेशन कॅमेरानेशी ते कव्हर करत असतात. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्णपणे टीम. सामना जो चालू आहे श्रवण रॉकर्स विरोधात सम्यक सपना डेव्हलपर्स या दोन संघादरम्यान बॅटिंग चालू आहे सध्या श्रवण रॉकर्सची आणि त्यांच्या धावा झाल्यात 5 षटकांचा सामना आहे. सेकंड ओव्हर. वेगवान चेंडू सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय तो प्रणय. चांगला गोलंदाज आहे प्रणय. प्रणय वेगवान गोलंदाजी करत असताना या अगोदरचा चेंडू त्याने निर्धाव टाकला. टप्पा मागे ठेवला, बाउन्स शॉट पाहिला गेला. फिल्डर आणि साधा सोपा झेल मात्र ते सोडलाय. निमित्ताने उपस्थित त्यांच्या शुभ असते मात्र हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि सर्वांचं योगदान आपल्या समाजासाठी इथे लाभलेलं आहे. अशीच एक अपेक्षा बाळगत मात्र आयोजकांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि जो निर्धार हाती घेतलेला म्हणजे तो निर्धार आता संपूर्ण जो निर्णय दिला असेल त्या गोष्टीचा सन्मान करा. कारण ही स्पर्धा काही क्रिकेटसाठी नाही तर ही स्पर्धा आपल्यासाठी आहे, आपल्या समाजासाठी आहे. हाच एक उद्दिष्ट या सर्व आयोजकांनी घेतला आणि सर्वांना एकत्रित करण्याचं काम संपूर्ण तालुका कर्जत तालुका क्या बात आहे. तर ही तालुक्याची बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी. थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी येतोय तो प्रीतम सरोते. हा ओळखीचा आहे सर्वांच्या. प्रीतम सरोते आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर येतो भगवान गायकवाड. सेवाग जास्त काही करू शकला नाही 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत. समोर मारलाय, क्या बात आहे. सेवाग असा आवाज दिला आणि सेवागच्या बॅट षटकार. आजारी असताना देखील आपल्या समाजासाठी खेळत असताना, आपल्या टीमसाठी श्रवण रॉकर्ससाठी खेळत असताना भगवान गायकवाड षटकार. आक्रमण केले पहिल्या चेंडूवरती. बॅटिंग करत असताना भगवान गायकवाडने डायरेक्टली हॉस्पिटल मधून शॉर्ट पिच बॉल पूल केला. व्हॉट अ ग्रेट शॉट. भगवान गायकवाड सेवाग
भगवानच्या बॅटमधून हे सलग 2 षटकार. या 2 षटकाराने धावा झाल्या त्या तब्बल 18. जास्त धावा नव्हत्या. तो तिसराही मारलाय. सलग 3 षटकार मारले भगवान गायकवाड. का सेवक म्हणतात त्याला, त्याची आठवण करून त्याने दिले. तिवडे गावासाठी देखील खेळत असताना कमालीची फटकेबाजी करतो आणि आताही बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये भगवान गायकवाडने सलग 3 षटकार मारले. अक्षय गायकवाड असं वाटत नाही की विस्तार जरा जास्त झाला. अन्वित 11 संघाचे पॅकर नितीन ढोळे सलग 6 षटकार मारले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. या अगोदर प्रणयने काय गोलंदाजी केली. गुडघेचा एक यंगस्टर बॉलर, वेगवान गोलंदाज. गुडघे म्हटल्यानंतर वेगवान गोलंदाजांची खाणच आहे. 101 बडकर. म्हणजे कधी कधी चिंता असायची की आता पुढे कोण, तो पा प्रणय आला. आता हे त्यांच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत गुडघे संघाकडे. निमिष पासून सुरुवात केली तर सलग 3 मारलेत. चौथा देखील मारलाय. क्या बात आहे. जबरदस्त टोळेबाजी होता भगवान गायकवाड कडून. सर्वजण खुश असतील. कदाचित मंदार दगडे हा सामना आवडता खेळाडू आहे भगवान आणि त्याच्या बॅट मधून आले 4 सलग षटकार. सलग भगवान गायकवाड आपल्या बॅटचे चुंबन घेत असताना ऍडव्होकेट कैलासजी मोरे यांनी 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले तर तब्बल 6,000. नितीन ढोळे यांच्याकडून 5,000. म्हणजे या चेंडूवरती जर का षटकार आला तर तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक. मारेल का 6 बॉल 6. बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आतापर्यंत हा कारनामा झालेला नाही या स्पर्धेत. कारनामे मी फक्त पंचांचेच पाहिले. जसा त्यांनी षटकार दिला मगाशी, मी आणि कुंभरोलीचा खेळाडू होतो, आम्ही डायरेक्ट अचंबित झालो. असाही षटकार पंच देऊ शकतात. परंतु भगवान गायकवाड, कैलासजी मोरे यांचे 6,000, नितीन ढोळे यांचे 5,000. 6 बॉल 6 षटकार मारेल का. 5 चेंडू 5 मारले. हो, इथे चेंडू निर्धाव. भगवान गायकवाड स्वतःवरती नाराज. थोडा धीम्या गतीने हा चेंडू टाकला. परंतु 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम भगवान गायकवाडने केलाय. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग भगवान गायकवाड कडून. हे टॅलेंट आहे. याची चित्रफित येईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि त्याचे विरोधातले म्हणता येणार नाही. फक्त हा क्रिकेटचा खेळ आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झाल्यात आता 36 झाल्यात ना. 2 ओव्हर मध्ये किती होत्या? फक्त 6 होत्या. आज उलटे घडले. काल चांदी आणि सोनं डायरेक्ट पडले रात्री. हे डायरेक्ट असं सर्वांना झोपवलं त्यांनी. काल रात्री सर्वांचा कार्यक्रम झालाय. परंतु इथे मार्केट वधारलाय तो भगवान गायकवाडचा. उद्या जरा लवकर मॅचेस चालू करा, कारण उद्या 3 मॅचेस तुमच्या एक्स्ट्रा असतील. 3 ना, कारण 4 ग्रुप आहेत. 2 सेमीफायनल 1 फायनल. सर्वांनी उद्या वेळेत या. आज खरं तुम्ही वेळेत यायला पाहिजे होते. 11:15 मॅच चालू झाली. भगवान गायकवाड यांच्यासाठी श्रवण रॉकर्सचे संघ मालक समाधान जाधव साहेब यांच्या वतीने खुश असतील. ते देखील त्यांनाही टेन्शन आलं होतं 2 ओव्हर मध्ये 6 आता काय होईल. परंतु 3 ओव्हर मध्ये डायरेक्ट पगडा भारी केलाय. गोलंदाजाचं नाव काय जरा विचारा. रोहित आहे 4थ्या षटकात आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर येतो सतीश. सतीशने पहिल्याच बॉल वरती समोर खेचलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. 2 ओव्हर मध्ये सायलेंट होते. 2 ओव्हर मध्ये फक्त 6 होत्या. 7 बॉल मध्ये 6 षटकार आलेत. याला म्हणतात क्रिकेट. म्हणजे 7 चेंडू मध्ये 36 आल्यात. म्हणून क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडतो. या मागचं कारण एकमेव, जेव्हा पहिलं षटक टाकलं
त्यामध्ये त्याने 2 ते 3 दिल्या होत्या. प्रणयने देखील 3 दिल्या, परंतु तोच प्रीतम आला, त्याला 5 बॉल 5 षटकार मारले भगवान गायकवाडने. तो बळवला बॉल गती आणि ते खराब फिल्डिंग. बॉल चालला मागे, चौकार, 4 धावा जाऊन पोहोचल्या. आता तोच असायचा. 6 मध्ये गेले भव्य 11. हा बायचे नो प्रॉब्लेम. प्रणय कॅचसाठी येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु नाही. फक्त एकच धाव असेल. या एकेरी धावेने स्कोर धावून पोहोचलाय श्रवण रॉकर्स या टीमचा 46 वरती 46. 47 झाला, मग 46 होता. एक धाव आपण ऍड करूया. 5-5 षटकांचे मॅचेस. पहिलं पर्व आहे कर्जत तालुक्याची बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. सर्वांना एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेच्या वतीने मात्र करण्यात आलंय. यामध्ये सर्वच आयोजक मंडळी काही नेमकी नाव आहेत, परंतु आयोजनामध्ये सर्वांचाच हातभार आहे, सर्वांचं सहकार्य. ओ सेवाग भगवान गायकवाड लांब लचक मारतोय. तब्बल 40 धावसंख्येवरती खेळतोय तो भगवान गायकवाड. या अगोदर रॉकर्सचे संघ मालक यांनी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय ते भगवान. क्या बात आहे. रुपेश दादा गायकवाड यांच्या वतीने अर्धशतक खेचलं. भगवान गायकवाडच्या साठी 500 आणि समाधान जाधव यांच्याकडून देखील 500 अर्धशतकासाठी भगवान गायकवाडला. बॅटिंग करतोय भगवान गायकवाड. 4थं षटक चालू आहे. या षटकात चांगली गोलंदाजी केली ती रोहितने. बॉल मिड विकेटला फरार. भगवानच्या बॅटमधून आणखी एक षटकार. इनिंग मधला हा त्याचा 7वा षटकार असावा. 7 षटकार मारलेत आतापर्यंत ते भगवान गायकवाडने. षटकारांचा पाऊस पडलाय. मी मगाशी योगेशला म्हटलं चित्र असं आहे की उद्या पाऊस पण पडू शकतो. 1 जानेवारी 2026 ला पाऊस पडलाय, म्हणजे 2026 मध्ये कधीही पाऊस पडू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. असं पावसाने सांगितलं आपल्याला. आपण सर्वांना चॅलेंज करू शकतो, परंतु निसर्गाला चॅलेंज अजिबात करू शकत नाही. धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 59 झाल्यात. त्यामध्ये वैयक्तिक भगवान गायकवाडच्या 46 आहेत, 46. आणि आता सर्वांची नजर एकच आहे की भगवान गायकवाडचं अर्धशतक होणार का. ऋषभ जाधवचं एक अर्धशतक झालं. हा मगाशी 93 मारलं ना त्यांनी. कोणाच्या बाबूच्या टीम मध्ये. -46 धावा वरती खेळतोय तो भगवान गायकवाड. एक शेवटचा षटक मात्र बाकी आहे. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर देखील एक इनिंग आहे. हे सध्या ग्राउंड आहे, ते जरा बाजूने डोंगर आहेत, छोटे छोटे डोंगर आहेत. साहिल गायकवाड पण चांगला खेळला. 44 मात्र खेळला. विकासजी गवळे हे तुमचं नाव काम आहे. दिवसभर तुम्ही खेळायला पण होतं ना. सॉरी पण तुमचं अक्षर असं आहे की डॉक्टरांची लिपी आहे, ते आम्हाला कुठे कळतं. तर लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय तो सचिन आलाय. सचिन जाधव. आवडतचा गोलंदाजी सचिन जाधव. कर्जतची ही बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हे पहिलं पर्व. आजचं हे दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम सामना. फटका मिड विकेटच्या वरतून भगवान आणि ते झेल घेतला जातोय. भगवान नॉन स्ट्रायकिंग एंडलाच असेल आता. पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज मात्र ते बाद. आकाश रवींद्र जाधव
समाधान जाधव पहिला विकेट घेण्यात मात्र यश मिळाले ते शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सचिन जाधवला मात्र यश मिळाले. भगवान गायकवाडला मात्र स्ट्राईक मिळेल का? पंचांचं नाव काय इकडचे नॉन स्ट्रायकिंग एंड? पंच माधव ठाकरे कुठून? शहापूरवर. कर्जत पासून आपल्या 4 फाटा कर्जत आहे ना तिकडचं चौकचं, तिथून आपल्या या इथे फाट्यापर्यंत येईपर्यंत आम्ही 7 ते 8 वेळा स्क्रोल करून पाहिलो तो षटकार कसा दिला. नवीन बॅटर लवेश आला. शेवटचं षटक वेनगावचा फलंदाज आहे लवेश. भगवानकडे सर्वांची नजर आहे. 46 वरती तो वैयक्तिक खेळतोय. अर्धशतक होईल का? पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले सचिनने. मागे मारण्याचा प्रयत्न, गायकवाडला इथे स्ट्राईक हवी आणि लवेशला सॅक्रिफाईस करावी लागली ती विकेट. तर इथे फलंदाज रनआउट आहे. कुठे गेले काय झाले नाही? कुठे संदीप गायकवाड यांना? अच्छा ठीक आहे. परंतु फोन करतात ते नेहमी, कुठे तुम्ही या. प्रेम आहे दोन्ही, संदीप बोराडे किंवा संदीप गायकवाड यांचं विशेष प्रेम मला नेहमी लागतं. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 46 वरती खेळतोय भगवान आणि इथे बुद्धिस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दुसरं अर्धशतक. भगवान गायकवाड, टोपण नाव सेहवाग, तिवऱ्याचा हा सेहवाग त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक. जोरदार टाळ्या भगवान गायकवाड साठी होऊन जाऊ द्या. काय इनिंग साकारले, तब्बल 8 षटकार 17 चेंडूंमध्ये 52 धावांची इनिंग साकारले ती भगवान गायकवाडने. याला म्हणतात टॅलेंट. मागील 7 ते 8 वर्षांपासून धावा झाल्या त्या 65 की 66 झाल्यात. हो 66 झाल्या. 4 बॉल बाकी आहेत. स्क्वेअर लेगला बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. तिसऱ्या षटकापासून भगवान गायकवाडने जे आक्रमण केलंय ते खरोखरच पाहण्यालायक आहे. आणि या चौकार तब्बल 70 बॅटिंग केले भगवान गायकवाडने. श्रवण रॉकर्स या टीम साठी सर्वांना खुश करून टाकलं. पर्सनल झालाय 56. हो पुन्हा काऊ कॉर्नरला मारलाय, परंतु यावेळी प्रणय त्या ठिकाणी आहे. सर्वात हँडसम गुणगे टीमचा प्लेअर आणि त्याने मात्र ते झेल टिपलाय. सध्याची गुणगेची अतुल जी टीम आहे म्हणजे एक कलाकार पण आहेत आणि हिरो पण आहेत. हिरो कोणाला? प्रणयला. इमर्जिंग प्लेअर गुडघे प्रीमियर लीग मध्ये. नाही गेल्या वर्षी तो दैवलीला माझ्या समोर खेळला तेव्हा मी म्हटलं हा काहीतरी पुढे करेल, परंतु भगवान गायकवाड